पंचाला सांगण्यापेक्षा काही जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर आमचे आयोजक आहेत त्यांना सांगा, कारण आपल्यापेक्षा जास्त रूल्स तुमच्या असोसिएशनचे त्यांना माहिती आहेत. नक्कीच पंचांनी काय असेल ते कमिटीला सांगायचं आहे. नक्कीच सामन्याला सुरुवात पाहायला मिळेल. की स्वप्नील निर्णय करायचा. स्वप्नील दोघे सेम. सुनील लोडी मंचावरती येते प्लीज. मिस्टर सुनील लोडी मंचावरती येते प्लीज. गोलंदाजी मार्फत असेल मिस्टर अविनाश शाह. अप्रतिम फलंदाज आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल का पाहूया. पहिले षटक मार्गस्थ असेल. 9 पाऊलचा रन बसेल त्याचा. नक्कीच काल अप्रतिम फलंदाजी केली होती अविनाशने. 6 चेंडू होती. 6 सामना 6 षटकाचा असेल. नक्कीच अविनाश गोलंदाजी मार्फत असेल. पाहूया. काल त्या दिवसात अप्रतिम फलंदाजी केली होती. आता गोलंदाजी मार्फत अविनाश. पहिला चेंडू उलट चेंडूने सुरुवात करतो. ड्राईव्ह केला चेंडू फील्ड केला जाईल मिडॉन लेगच्या दिशेने. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या श्री गणेश केले जाते संघाचा. धावसंख्या 1 ने भरेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल या 1 अंकावरती. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. नक्कीच आता मात्र स्ट्राईक वरती असतील मिस्टर रवी आर के. स्लोअर पेस गोलंदाज अविनाश नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा शॉर्ट चेंडू. एसटी रक्षक मात्र चुकी करणार कुठेच. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एसटी रक्षक माध्यमातून नक्कीच डॉट पद्धती चेंडू असेल हा. 2 षटक पॉवर प्ले असतील. लक्ष द्यायचं. 6 षटकात सामना असेल. सुरेख फटका. हा मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक. कुठेतरी झेल टिपला असता. विकेटचं पतन असतं. नक्कीच कुठेतरी चुकी करताना दिसतोय. डॉट पद्धती चेंडू असेल की 3 चेंडू मात्र 1 धाव खर्च करतोय. विकेटचं पतन असतं. नक्कीच कुठेतरी चुकी करताना दिसतोय मिस्टर सचिन. कुठेतरी चुकी करताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर. पंच दर्शन नक्कीच वाईट घोषित केलं. पंचांचे हात खुललेले आहेत. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या भर होईल. धावसंख्या पोहोचेल 2 या अंकावरती. सुरेख फटका. गॅप मध्ये चेंडू ढकललेला आहे. पाहूया फील्ड केला जाईल का. क्षेत्ररक्षक मागे धावताना दिसतोय. चेंडू निघून जाईल. खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने भर होईल. धावसंख्या धावून पोहोचेल 6. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. सुरेख खणखणीत गॅपमध्ये चेंडू ढकलला, चेंडू निघाला 4 धावासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावरती. सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने निघून मारलेला चेंडू मिड ऑन फाईनच्या दिशेने चेंडू निघून जाईल. खणखणीत 1 बाउन्स 3 बाउन्स 4 धावासाठी. खणखणीत चौकार पाहायला मिळाला. नक्कीच धावसंख्या 4 ने भरवेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेला 10. शेवटचा चेंडू असेल हा अविनाश यांचा. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी करताना दिसतोय रवी. मिस्टर आर के मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 07. पुन्हा सुरेख फटकावून मारला चेंडू निघून जाईल मिड ऑन फाईनच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. खणखणीत 3 चौकार मारले आहेत. अप्रतिम फलंदाजी करताना रवी मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. थँक्यू. नक्कीच एक षटकात समाप्त धावसंख्या झाली 14 ऑन बोर्ड बिन लॉस. अप्रतिम फलंदाजी करताना सर रवी मिस्टर आर के बॅक टू बॅक 3 चौकार मारले आहेत. नक्कीच अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी मार्फत असतील मिस्टर योगेश शाह मैदानाच्या आतमध्ये. दुसरे षटक मार्ग सशेला. सुरेख फटका अप्रतिम जलटीपला जाईल का. चेंडू निघून जाईल 6 धावासाठी. नक्कीच खणखणीत षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने भरवली. धावसंख्या जाऊन पोहोचलेला 20 या अंकावरती. कुठेतरी राजू कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय. पॉवर प्लेचा नक्कीच पुरेपूर फायदा करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राजा. सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून 6 धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. चेंडू द्यायच्या मध्ये नवीन नवीन आयोजकाला विनंतीशील प्लीज आपले खेळाडू मैदानाच्या बाहेर तयार ठेवायचे आहेत. खणखणीत षटकारने स्वागत करतोय योगेश यांचा मिस्टर राजा. अप्रतिम षटकार पाहायला पहिला चेंडूवरती सुरुवात करतोय. चेंडू आलेला आहे प्लीज. दुसरा चेंडू मार्गास असेल. शॉर्ट चेंडू पुरेपूर फायदा. स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. खणखणीत सुरुवात करताना दिसतोय मिस्टर राजा. अप्रतिम चौकार पाहायला मिळाला. कमॉन डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचला 24 अंकावरती. थँक्यू डीजे. नक्कीच 2 चेंडू टाकतोय. 10 धावा खर्च करतोय. पुन्हा बॅट अप चेंडू पुरेपूर फायदा. चेंडू निघून जाईल. खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच 3 चेंडू टाकतोय. 16 धावा खर्च करतो. अप्रतिम फलंदाजी करतो राजा. पहिला षटकार पुन्हा चौकार. राजू सॉरी. पहिला षटकार पुन्हा चौकार पुन्हा षटकार.
अप्रतिम अप्रतिम पुरेपूर फायदा घेतोय पॉवर प्लेचा. नक्कीच यालाच खेळ म्हणतात, यालाच क्रिकेट म्हणतात. जहां मिलेगा वहां नाही छोडेंगे हम. नक्कीच अप्रतिम फलंदाजी करताना दिसतोय सर राजू सॉरी. पुन्हा पुरेपूर फायदा मिळून फाईनच्या दिशेने 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल. 4 धावेसाठी पहिला षटकार, पुन्हा चौकार, पुन्हा षटकार, पुन्हा चौकार. अप्रतिम खेळी करताना दिसतोय मिस्टर राजू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 34 ऑन बोर्ड. 2 चेंडू मात्र शिल्लक असतील पॉवर प्ले मधले, अजून शिल्लक आहे 2 चेंडू. कम ऑन DJ. थँक्यू DJ. पुन्हा बॅटरची दिशा दिलेली आहे चेंडूला. नक्कीच चेंडू निघून जाईल, फील्ड केला जाईल. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. नक्कीच 1 धाव समाधान मानावा लागेल. अप्रतिम फलंदाजी करतात राजू मैदानाच्या आतमध्ये. नक्की धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 35 ऑन बोर्ड. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. रिवर्स शिवमार प्रयत्न, पुरेपूर फायदा मिळेल. 1 बाउन्स. चेंडू निघून 4 धावासाठी तंबू मध्ये. नक्कीच खणखणी चौकार पाहायला मिळाला. षटक समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचेला 39 ऑन बोर्ड. 2 षटक समाप्त नंतर कम ऑन DJ. थँक्यू. धावसंख्या 39 ऑन बोर्ड, 39 ऑन बोर्ड. भाई साहब, बड़ा रास्ता आपने गवर्नमेंट ने दिया है. महाराष्ट्र की संस्कृति जपा, अपन आदर करते. आपको मालूम है यहाँ पे मैच चल रहे हैं. राजा की प्रजा में ऐसी गंदी बात नहीं चलती है. आपको नहीं समझता तो समझने तरह की बाकी है. बाकी लोग जो रास्ते का यूज करो कहीं गधे है. मुझे तो आपका सबसे बड़ा गधा आप लग रहा है. असं सगळं माणूसर आपाप कळते की माझी इज्जत काय. गोलंदाजी मार्फत असेल सचिन. नक्कीच पॉवर प्ले मध्ये पुरेपूर फायदा केला. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली 39 ऑन बोर्ड. बिन लॉस. अजूनही 4 षटक शिल्लक असतील. आता मात्र जर्सी नंबर 10 पाहायला मिळेल. सचिन एक व्यक्तिमत्व. स्वीप मारण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. पंचांकडे दाद माहिती. पंच नरधाव. नक्कीच पंच दर्शवतील नॉट आउट. डॉट पद्धत चेंडू असेल. चांगली सुरुवात करताना सचिन. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, बॅटीचा संपर्क एवढा झालेला नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 1 बाउन्स. फील्ड केला जाईल. नक्कीच थ्रो केला जाईल. 2 धाव परिपूर्ण केली जातील. नक्कीच धावसंख्या 2 ने भरवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेला 41 ऑन बोर्ड. स्वीप मारा. नक्कीच स्वीप मारायचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप, पण बॅटीचा एवढा काही संपर्क झालेला नाहीये राजू यांचा. बॅट टॉप चेंडू, पुरेपूर फायदा. चेंडू निघून जाईल. 6 धाव. खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. नक्की धावसंख्या 6 ने भरवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेला 47 ऑन बोर्ड. कम ऑन DJ. थँक्यू DJ. खणखणी षटकार पाहायला पाहूया. शॉर्ट चेंडू, पुरेपूर फायदा मिळेल का? क्षेत्ररक्षण झेल टिपला जाईल का? विकेटचा पतन. पहिला झटका. राजू मैदानाच्या बाहेर. कम ऑन DJ.
करण करण थँक्यू. अप्रतिम फलंदाजी करून आपला पुरेपूर्ण उपयोग करून दिलेला आहे राजू यांनी. पुरेपूर्ण एकदम अप्रतिम फलंदाजी केली. धावसंख्या त्यांनी किती केलेल्या आहेत? 30 रन स्वतःने मारले. व्यक्ती नक्कीच अप्रतिम फलंदाजी केली राजू यांच्यासाठी. एकदा जोरदार झाला पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये. नक्कीच अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. 10 चेंडू मागे 30 धावा केलेल्या आहेत त्याने. पुन्हा बॅट हलका हाताने खेळला. चेंडू फील्ड केला जाईल का थ्रो केला जाईल? नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 निवर धावसंख्या जाऊन पोहोचेला 48 ऑन बोर्ड. 48 धावा झालेल्या आहेत. चेंडू मात्र टाकून दिले फक्त 4. शेवटचा चेंडू सॉरी. शॉर्ट चेंडू वाकून मारायचा प्रयत्न. फील्ड केला जाईल. चांगले क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ऋतिक यांच्याकडून. एक आपण बॉलिवूडमध्ये पाहिलं ऋतिक आणि आता दांडीवाडा क्रिकेट DCCच्या ग्राउंडवरती पाहिलं एक ऋतिक. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. धावसंख्या 1 भर होईल. धावसंख्या जाऊन पोचेला 50 ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आता पुन्हा पाहायला मिळेल मिस्टर अविनाशच्या. पहिले षटक टाकलं होते. पहिले षटक टाकलं त्यांनी धावा खर्च केला होता फक्त 14. आता पुन्हा आलेले आहेत ते वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी चौथे षटक घेऊन येतो मिस्टर अविनाश. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 विकेटचं पतन पाहायला मिळालं. राजू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी करून गेलेला आहे राजू. नक्कीच 3 षटकाच्या मध्ये धावसंख्या झाली ती फक्त 50 ऑन बोर्ड. अप्रतिम खेळी करताना दिसतोय संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका हवेत चेंडू आहे. पाहूया क्षेत्ररक्षण खाली आहे. ऋतिक पाहूया. सुरेख झेल अप्रतिम झेल पाहायला मिळाला. नक्कीच 6 पावले धावून आला पण विकेट घेतलेला. नक्कीच मैदानाच्या बाहेर असेल जयवंत. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये असेल मिस्टर कुणाल. जर्सी नंबर 18. नक्कीच आपलं इंडियन क्रिकेट टीमचं नक्कीच एक मोठं नाव आहे विराट कोहली. त्यांची जर्सी नंबर 18 आहे. आता मात्र तीच जर्सी घालून गेलेल्या आतमध्ये मिस्टर कुणाल. पाहूया विराट सारखे फायर होतात का मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ती फक्त 50 ऑन बोर्ड. 2 विकेटचं पतन झालेलं आहे. सुरेख सुरुवात करताना दिसतोय मिस्टर अविनाश. पुन्हा ऑप्टमच्या खूपच बाहेर पंचदर्शन. नक्कीच वाईट घोषित केलेल्या पंचांनी अतिरिक्त धाव मिळाला. धावसंख्या 1 भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 51 ऑन बोर्ड. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. आता यष्टीरक्षक चुकी करतोय. डॉट मध्ये चेंडू असेल हा. चौथे षटक मार्गस्थ आहे. सुरेख फटका बॅटी संपर्क जेल टिपला जाईल. नक्कीच विकेटचं पद आहे. कुणाल मैदानाच्या बाहेर. जर्सी नंबर 18 मैदानाच्या बाहेर. कमॉन डीजे.
थँक्यू विजय. नक्कीच सुनील मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. विकेटचं पतन पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय मिस्टर अविनाश. 3 चेंडू टाकले आहेत, 2 विकेट घेतोय. अप्रतिम गोलंदाजी करताना अप्रतिम स्लोअर पेसचा गोलंदाज आहे. तसंच आपला रविचंद्र अश्विन तसाच पाहायला मिळतो हा अविनाश मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. नक्कीचा डॉट चेंडू असेल हा. नक्कीच माननीय श्री प्रशांतभाई ठाकूर यांनी मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. हलक्या त्याने गॅपने ढकलले, फील्ड केले, कव्हर मध्ये कॅच घेतला. नक्कीच विकेटचं पतन असेल. बॅक टू डकआउट मिस्टर सुनील मैदानाच्या बाहेर. 3रा विकेट घेतोय. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय अविनाश मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डी जे. थँक्यू डीजे. मान्य श्री प्रशांतभाई ठाकूर मंचावरती यायचं आहे. प्रशांतभाई ठाकूर मंचावरती येण्याची कृपा करायची प्लीज. म्हणजे शोभा वाढवायची मंचावरती येऊ नये. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. 3 विकेट घेतोय. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय अविनाश मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 1 धाव दिलेली आहे, ती पण फक्त व्हाईट मध्ये. खराब चेंडू. अप्रतिम गोलंदाजी असेल. विकेटचा विचार केला तर विकेट मात्र गेलेले आहेत ते 4. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 51 ऑन बोर्ड. 34 षटक मार्गस्थ आहे. अप्रतिम गोलंदाजी करताना मिस्टर अविनाश मैदानाच्या आतमध्ये. प्रशांतभाई ठाकूर यांचे आगमन झाले. हार्दिक स्वागत असेल सर, वेलकम असेल तुमचा. नक्कीच नवीन फलंदाज पाहायला मिळेल मिस्टर अनिल. पाहूया शिव स्वीप मारा. पहिल्या चेंडूवर स्वीप मारायचा प्रयत्न. पंचाकडे दाद माहिती आहे. पंचा दर्शव देईल. नक्कीच नोट आउट. 4 षटकात समाधान. धावसंख्या 51. 1च रन दिलेला आहे, मात्र तोही वाईटच्या माध्यमातून. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे अविनाशने. नक्कीच संघाला मैदानाच्या आतमध्ये आणून ठेवलेला आहे. मॅच मध्ये इन करून दिलेला आहे. नक्कीच 2 षटक अजून शिल्लक असतील तरी 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कमॉन डी जे. नक्कीच आपण वळूया मंचावरती. प्रशांतभाई ठाकूर यांचं स्वागत करतील मिस्टर अनिल गोपाळ रावते सर. एक माझी शॉल असेल, पुष्पगुच्छ असेल आणि एक सन्मान चिन्ह असेल. नक्कीच सुरेख एक व्यक्तिमत्व प्रशांतभाई ठाकूर. सुरेख फटका लेग साइड ड्राइव्ह केला. चेंडू 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. कम ऑन डीजे मिकी माउस. कम ऑन. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत. थँक्यू. कमॉन दोघांनी बाहेर येतो प्लीज. लक्ष द्या, मॅचच्या आतमध्ये जायचं नाही प्लीज, बाहेर यायचं आहे. नक्कीच धावसंख्या 4 ने भरवली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 55 ऑन बोर्ड. पुन्हा शोया मैदानाच्या आतमध्ये. पंच डॉट ना, डॉट चेंडू असेल. नक्कीच गोलंदाजी मार्कवर असेल मिस्टर सचिन. पुन्हा हा बॅटअप चेंडू. शेषा मागे खेळाडू जल्दी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. धावसंख्या नक्कीच 1 ने भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेला 56 ऑन बोर्ड. 5वे षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू शिल्लक असतील. 5व्या षटकातील सचिन मार्गस्थ असेल गोलंदाजीसाठी. नक्कीच
आपण वडापावचा स्वाद घेऊ शकतो मिस्टर ऋषी यांच्या दुकानातून. पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचाकडे दात पाहिजे पण नॉट आउट दिशीत गरजेने निर्धाव चेंडू असेल हा. 4 चेंडू मात्र टाकून जाईल. धावसंख्या झाली ती फक्त 56 ऑन बोर्ड. सुरेख कमबॅक केलेला नक्कीच. तीन षटक टाकले होते. 50 धावसंख्या झाली होती. सुरेख कमबॅक पाहायला मिळाला मिस्टर अविनाशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी केली मित्रांनी. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू पंच दर्शन नक्कीच वाईट घोषित केला. खराब चेंडू घोषित केला पंच. नक्कीच अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेला 57 या अंकावरती. नक्कीच सुरेख कमबॅक करताना दिसतोय संघान. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली मिस्टर अविनाश कडून. सुरेख कमबॅक संघाला आणून ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चुकेल थ्रो करेल नक्कीच. पंच दर्शवतील रवी मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन असेल नक्कीच. कम ऑन डी जे. पाणी पड मध्ये गंगे तुला गौत पाणी 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 पड मध्ये किशोरबाई तुला गौत. सचिन मैदानाच्या आतमध्ये जाताना नवीन बॅट्समॅन एक पाहायला मिळालं. सुरेख कमबॅक करताना दिसतोय संघ. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल अविनाश कडून. बॅटअप चेंडू स्टेट ड्राईव्ह केलेला फॉलो थ्रो मध्ये नक्कीच 1 बाउन्स चेंडू निघून जाईल. 4 धावासाठी कणखणीत प्रहार करताना दिसतोय. धावसंख्या 4 ने वर धावसंख्या जाऊन पोहोचेला 61 ऑन बोर्ड. 5 षटकात समाप्त धावसंख्या 61. विकेटचं बदल पाहायला मिळालं. पाच विकेट घेतलेले आहेत नक्कीच. सुरेख कमबॅक पाहायला मिळाला. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील. चला आपण इनिंग ब्रेकमध्ये अनुष्का 11 डहाणू आणि चिंचारे आपण नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही कर्णधारांना महत्त्वाची सूचना. अनुष्का 11 डहाणू आणि चिंचारे यापुढील सामना असेल. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येऊन हजर राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. थँक्यू सर. नक्कीच 6 चेंडू शिल्लक असतील. आपण जर विचार केला तर तीन षटकानंतर धावसंख्या होती 50. सुरेख कमबॅक केलेला होता तो अविनाशने. त्याच्या पाठोपाठ त्याची साथ दिलेली मिस्टर सचिन यांनी. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. एक पेस गोलंदाज पाहायला मिळेल कृपेश मैदानाच्या आतमध्ये. पाहूया. 6 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 61 ऑन बोर्ड. खूपच मोठा स्कोर झालेला नक्कीच. पण सुरेख कमबॅक केलेल्या संघाने. सुरेख सुरुवात फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला जाईल का? खराब क्षेत्ररक्षण. पाहूया. कमबॅक केलं जाईल नक्कीच. 1 धावावर समाधान मानावं. धावसंख्या 1 ने भरेल. धावसंख्या 62 ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेख सुरुवात करण्याचा दिसतोय सचिन. नक्कीच नावाप्रमाणे फलंदाजी करताना मिस्टर सचिन आपण आराध्य दैवत मानतो इंडियन क्रिकेट टीमचे मिस्टर सचिन रमेश तेंडुलकर. त्याच्यात नावाने खेळला जातो हा सचिन. पाहूया मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका. बॅटीचा एवढा काय संपर्क झाला. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. ती फील्ड करेल नक्कीच. थ्रो करेल कीपरकडे नक्कीच. दुसरी धाव परिपूर्ण करण्यात यश मिळेल नक्कीच. धावसंख्या 2 ने भरेल. धावसंख्या धावून पोहोचेल 64 ऑन बोर्ड. 4 चेंडू खेळ शिल्लक असेल.
स्लो शॉट चेंडू दिशा दिलेली आहे. गॅपमध्ये चेंडू ढकललेला आहे. फील्ड केला जाईल. एक धाव परिपूर्ण. दुसरा जो कॉल असेल सचिन पोहोचेल तोपर्यंत नक्कीच पंचा असेल. विकेटचं पतन असेल. सचिन बॅक टू डक आउट. कम ऑन डी झे. थँक्यू डीजे. नक्कीच एक अजय मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. जर्सी नंबर 45. हे प्रभु हे हरि राम कृष्ण. थोडंसं ग्राउंडच्या बाहेरून जायचं प्लीज. लक्ष द्यायचं आहे. ग्राउंड के बाहर से जाने का है. दोस्तों यहाँ पे मैच चल रहा है, इतना बड़ा रास्ता आपके लिए बना है, कृपया उसका यूज़ करें. आप ग्राउंड के मैदान से ना जाए. मालूम है आपको हमेशा कि अगर मैच चलती है, कुछ ट्रेनिंग है, कबड्डी की कोचिंग है, तो आप मैदान से बाहर से जाइए. सॉरी, 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ती फक्त 65 ऑन बोर्ड. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय कृपेश. शॉर्ट चेंडू फाईनला मारायचा प्रयत्न होता. पंचाकडे दात मागितले. नक्कीच पंच दर्शेल. डॉट चेंडू असेल हा. बॅकअप कमबॅक केला नक्कीच. अफलातून कमबॅक पाहायला मिळेल. 18 चेंडू मागे 50 धावा खर्च केला होता. नक्कीच कमबॅक करताना दिसतोय संघ. अप्रतिम गोलंदाजी करतो कृपेश मैदानाच्या आतमध्ये. बॅटअप चेंडू बॅटीचा एवढा संपर्क होत नाहीये. फील्ड केला जाईल. थ्रो केला जाईल. नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या धावून पोहोचेल 66 ऑन बोर्ड. 66 ऑन बोर्ड. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. चिंचाळी संघ या मला वाटतं अनुष्का 11 डहाणू संघाचा आलाय. चिंचाळी संघाच्या देखील कडे आलेत. ओके यस. एक फटका हवेत चेंडू आहे. पाहूया जेल टिपला जाईल का. 1 फील्ड. नक्कीच एक धाव परिपूर्ण केले. दुसरा जो कॉल असेल, दुसरी धाव ही परिपूर्ण करण्यात यश मिळेल. नक्कीच यापुढील सुरेख आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. 69 रनाचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. अप्रतिम कमबॅक करताना चला प्रशांत ठाकूर साहेब या. आपल्याकडून आपण नाणेफेक करणार आहोत. प्रशांतजी या. आपण नाणेफेक करणार आहोत. एक अतिशय चांगला क्रिकेटपटू, चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात. एक नाणेफेक करूया ना आपल्याकडनं. या प्रशांतजी. एका साईडला चिंचारे म्हणजे नागझरीच्या पुढे गेला की गाव बघायला मिळते आणि एका साईडला निश्चितच अनेक वर्ष माझ्या समालोचनाचा मोठा झाला सागर नावाचा फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला डहाणू संघातून खेळताना बघायला मिळतो. अनुष्का 11 डहाणू. चला आपण इकडे नाणेफेक पडतो. प्रशांत ठाकूर म्हणलं की एकेकाळचा उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू, चांगलं कबड्डी खेळणारा हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं. कोण बोलणार. काट कॉल केलाय. काट आलाय. चला आपण बसून घ्यायचं आहे. कॉईन घ्या आपला. काय घेणार आपण. नाणेफेक जिंकलाय. क्षेत्ररक्षक जॉन्टी आहे, तू आहे, बाकी कोणते खेळाडू आहेत ज्यांचं मी समालोचन केलं. डहाणूच्या खेळाडूचं नाव सांगा मला. चंदन आहे, जोंटे आहे, लाला आहे, भाऊ सुद्धा आहे. आता थोडा माझ्या हाताने इंजुरी तरी मी मॅच खेळायला आलो आहे, पण तरी माझ्या मागे बॅकअप आहे. चांगल्या बॉलिंग पण आहे आणि बॅटिंग पण आहे. म्हणजे जॉन्टूने खूप चांगली फलंदाजी केला आहे. हातापैकी 3 इनिंगमध्ये जॉन्टूने भरधाव केला आहे आणि अतिशय मोठा खेळाडू म्हणून आपण डहाणूला जॉन्टीला पाहिलं आहे. जाऊया. तुम्ही टॉस ठरलात तर तुम्ही टॉस जिंकण्याचं काय घेतलं असतं. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता किती धावा काढण्याचा तुमचा मनोकामना असणार आहे. 60+. कोणत्या खेळाडूला तुम्ही टार्गेट करणार डहाणू संघाकडनं. जास्तीत जास्त लक्ष कोणावर ठेवणार आहात. सागर आणि जॉन्टी. ओके यस. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. एका साईडला चिंचारे आणि एका साईडला निश्चितच अनेक वर्ष सागरांची मी समालोचन केलं. डहाणूमध्ये जॉन्टी, सागर, डहाणू संघातले असंख्य खेळ तुम्हाला बघायला मिळतील ज्यांच्या क्रिकेटचा परिभाषा, त्यांची खेळण्याची स्टाईल हे मला माहिती आहे. आणि खरोखरच आज एकंदरीत जो विचार केला ते एस.टी. संघाचं क्रिकेट तुम्ही पाहताना खूप चांगलं बघायला मिळते. आपल्याला प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे की आपल्याला अनुष कोटीसारखा खेळाडू आपल्यामध्ये खेळायला बघतो, जो लेदर क्रिकेटमध्ये, इंटर स्कूलमध्ये, मुंबई असोसिएशन क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव त्याचं आहे आणि त्याच्या वडिलांनी केलेली
मेहनत, त्याच्या वडिलांनी केलेली लगन, कारण त्याचे बाबा देखील त्याची प्रॅक्टिससाठी त्या मैदानावर थांबून राहायचे. मग मुंबईला जायचं असेल ते इंटरस्कूलच्या मैदानावर पोचायचे, कारण असंख्य वर्ष अशा लहान लहान बाळांना आम्ही मोठं होताना पाहिलं आहे. आणि आता बाकी धावा करायच्या तर तुम्हाला 69 50 धावा 3 षटकात असताना मला वाटलं की 80-85 धावा होईल, पण कुठेतरी सुंदर कमबॅक केलं आणि 4थं षटक आलं तिथे बाकी अफलातून. हां करतो नो डाऊट. हां शेवटच्या 13 चेंडूत फक्त 18 धावा गेल्यात, म्हणजे 69 धावा जिंकण्यासाठी करायच्यात, ते म्हणजे आजच्या यावेळेस बोट संघाला. चला, मोठं सुंदर क्रिकेट, एक अतिशय अविस्मरणीय वातावरण आपण बघत आहात. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार चषक ही स्पर्धा आपण एस.टी. संघाच्या माध्यमातून बघत आहात. आजच्या दिवसाचा दुसरा सामना बोट, आणि एका साईडला तुम्ही विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे निश्चितच चौकीपाडा संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 69 धावांचे बॅट्समन चॉईसने बॉल न्यायला पाहिजे. आपण घाई केली, कारण आज खरोखरच रात्रीपासून तुमचं परिश्रम खूप झाला आहे. कारण एखादी घटना जर गावात घडली तर आपलं संपूर्ण मन तिथे लागलं असेल. त्याच्यामुळे बघायला आपण अफलातून गोलंदाजी केली. 4थं षटक अविनाशने जे हाताळलं तिथे बाकी कमबॅक केला गेला. चला, DC चे जेवढे खेळाडू वरती आहेत तिकडे आपण 3ऱ्या नंबरचा बंगला खानावळ असं लिहिलंय बघा, म्हणजे जाताना फक्त मनामध्ये खानावळ बघा आणि त्या बंगल्यावरती जायचं. उत्तम दर्जाची सोय DCच्या क्रिकेटपटूला केलं आहे आणि ही सर्व सोय करण्याचं जाते चान्स तो निश्चितच आमचा अमृत नावाचा अमृत जेवणाची व्यवस्था त्याने केला आहे. त्याला राजू नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. एका साईडला फलंदाज पाहिला तो कृपेश. पहिला चेंडू टटवायचा जातो, ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू निर्धाव जातो. पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं बघत आहात. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक विचार केला तर तुम्हाला लॉंग ऑफ बघायला मिळते, 2च बाहेर आहेत आणि एक तुम्हाला बघायला तर मिड विकेट बघायला मिळतो. पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू हाताळताना पहिल्या षटकात 2 आणि दुसऱ्या षटकात 3. वेलबॉल, चांगली गोलंदाजी, डावखुरा गोलंदाज. इथे बाकी चेंडू फिरवताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू ऑफ्टनच्या बाहेर टाकला, दुसरा चेंडू मिडल आणि लेफ्टच्या वरती निघून गेला. तर अशा आपले दोन्ही चेंडू तुम्हाला बिंदी बघायला मिळतात. क्षेत्ररक्षण जर विचार केला तुम्हाला फाईन लेग बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते आणि ऑफ साईडला एकमेव क्षेत्ररक्षण तो फक्त शॉर्ट पॉईंट बघायला मिळते. आणि त्यानंतर तुम्ही जर विचार केला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट असं पाहायला मिळते. क्लास गोलंदाजी बघायला मिळते. सुपर बॉलिंग पीस, अफलातून टॅलेंट. काय लाईन अँड लेंथ मेंटेन केलाय. पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करायची आणि बघा क्षेत्ररक्षण कसं ठेवलं. 2च खेळाडू फक्त ऑफ साईडला आहेत सर्कलच्या आतमध्ये, 1 कव्हर आणि 1 पॉईंट. पुन्हा शेकला आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना बॅकफुटला गेलाय, चेंडू पैसलाय, चेंडू हवेमध्ये फाईन लेगचा खेळाडू जातोय आणि इथे बाकी पहिला झटका बसला जातोय. तो इथे विचार करताना आपण कृपेश नावाचा साई सावली बोट संघाचा खेळाडू बाद झालाय. DJ आपका टेंगे टेंगे चल, आता डावखुरा फलंदाज 10 नंबरची जर्सी म्हटलं की निश्चितच आपण सचिन रमेश तेंडुलकरला बघितलं, पण फुटबॉलमध्ये डिगो माराडोना, मेस्सी अशा असंख्य खेळाडूंनी 10 नंबरची जर्सी फेमस केला आणि जो 10 नंबरचा जर्सी घातलाय तो विश्वविख्यात खेळाडू म्हणून प्रत्येक खेळामध्ये गणला गेला आहे. आता बाकी सचिन नावाचा खेळाडू जातोय, बघूया. डावखुरा फलंदाज सक्त जरूरत आहे. इथे बाकी 4 चेंडू टाकले, 4 चेंडूमध्ये 1 देखील धावा नाही आणि पहिला गडी तंबूत पडला. कृपेश नावाच्या गोलंदाजाला कळलीच नाही कशा पद्धतीची गोलंदाजी टाकतोय. 4ही चेंडू 4ही भाताचे टाकले. पहिला चेंडू रॅपिड ऑफ टाईम, दुसरा चेंडू कटर केला, तिसरा चेंडू थोडंसं नाचवलं आणि 4था चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन जाळ्यामध्ये फसवलं. आता बाकी क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर दोन्ही खेळाडू तुम्हाला लॉंग ऑन आणि 1 मिड विकेटला बघायला मिळतो. लॉंग ऑफ आणि मिड विकेटला पाचार केलं जाते ह्या खेळाडूला. चला, पुन्हा चांगली गोलंदाजी हाताळताना राजू नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 69 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत.
ओ क्लास ड्राईव्ह बघायला मिळते बघा काय सुंदर षटका बघायला मिळतोय. ओ इथे बाकी थोडीसं स्लिप झालं चेंडूचं ग्रीप नव्हती पाहायला आणि इथे बाकी 4 धावा बघायला मिळतात. मोक्याच्यासाठी ठोका कसा द्यायचा हे इथे बाकी दाखवलाय आणि एक क्लास सुंदर ऑफ ड्राईव्ह स्टेट ड्राईव्ह बघायला मिळालाय आणि धावसंख्या होते 4 DJ. निश्चितच मुरबेकरांना माहिती आहे की डीजे कसं वाजवायचं. हातामध्ये गोलंदाज चेंडू आला की आपण स्टॉप व्हायचं म्हणजे त्याचं रनअप आणि खेळण्याचं रिदम तिथे थांबला जातोय. ओ रायसिंग डिलेव्हरी ब्युटिफुल बॉलिंग. या षटकामध्ये फक्त 4च धावा दिल्या. गचाल क्षेत्रक्षण झालं नसतं तर मला वाटते फक्त 1 किंवा 2च धावा दिल्या येतात. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात समापन विचार केला तर आपल्याला निश्चितच साई सावली बोट संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 2 विजयासाठी धावा त्यांना एकूण सतत करायचं म्हणजे आता जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 12.60 आणि दुसऱ्या धावाचा 7 म्हणजे 12.003च्या सरासरी धावा करतील तेव्हा तुम्ही एकूण सतत धावा विजयासाठी करू शकतात. अतिशय मोठी रंगतदार लढत. विजया संघासाठी 33,000 दुसरं मला वाटतं 15,000 आहे. मग 10,000 आणि 5,000 असे पारितोषिक ठेवले गेलेत. 6ही संघाला पारितोषिक देण्याची माझ्या समालोचक कक्षातली 22 वर्षामधली ही पहिली स्पर्धा मी करतो. लाखाच्या केल्यात, 2 लाखाच्या केल्यात, 5 लाखाच्या केल्यात, पण एवढ्या 6 बक्षिसं ठेवणारी ही स्पर्धा मी इथे बघायला मिळतो. आयोजकाचं अनेक अनेक धन्यवाद मी देईन आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडतात. रसिकमाय व प्रेक्षक बघितले तर धगधगत्या उन्हामध्ये एवढे प्रेक्षक हे तुम्हाला पाहायला मिळतात. आता बघी गोलंदाज पाहायला मिळतो तो जयवंत नावाचा एक अनुभवी गोलंदाज आणि समोर फलंदाज म्हणतो ज्याने असंख्य धावा ठोकण्याचा पराक्रम पार केलाय तो तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो तो अविनाश. यष्टीरक्षक यष्ट्याला चिकटून थर्डमॅन फाईन लेग हे देखील सर्कलच्या आत. इथे बाकी चेंडू टटवलाय. झेल सुटला जातोय हाताला टचवर मोठा गडी तंबूत पर चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी बघता बघता 1 धाव पूर्ण होते. थ्रो देखील तेवढी ताकद येत नाही आहे. हल्लीच्या लहान लहान मुलाचं थ्रो येत नाही आहे त्याचं कारण समजत आहे. शारीरिक क्षमता वीकनेस. हातामध्ये ताकद नव्हे मनगटामध्ये स्क्रीन टच मोबाईल आला आणि माणूस वजन विसरायचा विसरून गेला. त्यामुळे इथे बाकी झेल सुटला जातो. एक जीवदानाचा पुरेपूर फायदा कसा उचलतील हे येणारा अविनाश तुम्हाला पाहायला मिळेल. धावा होतात तर फलकावरती 6. काल 7 षटकाचा विश्व पराक्रम या मैदानावर त्यांनी केला आहे. म्हणूनच तर म्हटलं की हा जीवदान किती महागात पडू शकेल. आपण हालोली बोटमध्ये गेला की बोटीवर तळणारा आणि हवेमध्ये झुंजार षटकार मारणारा हवी नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप खेळला. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो. चेंडू जातो डीप फाईन लेगच्या रिझनला. इथे बाकी पॉईंटचा खेळ क्षेत्ररक्षण करेपर्यंत 2 धावा फलकावर लागल्या जातात आणि आता बाकी निश्चितच धावाला आकार बनतोय. 1च धाव बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेल सुटल्याचं दुःख विसरलं पण येणाऱ्या संकटाला समोर जायचं आणि मला का संघात 11मध्ये घेतला ते दाखवून देण्याचं काम इथे बाकी या खेळाडू करताना बघायला मिळते. धावसंख्या 1ने वाढून धावसंख्या होते ती 7 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा जयवंत गोलंदाजी करतोय. एक फिरकी मारा बघायला मिळतो आणि डावखुरा फलंदाजाने पहिल्याच चेंडूत एक अप्रतिम चौकार मारताना आपल्याकडे असलेल्या चांगल्या ड्राईव्हची सिद्धता दाखवली आणि कामाला लवकर पाचारण केलं ह्याचं उपयुक्त सिद्धता दाखवणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे सचिन नावाचा फलंदाज. पुन्हा जयवंत ओ बॅटची एज येऊन जातोय. बाल बाल बच गए यहाँ पे. खराब थ्रो. धाव की नको धाव. यस सर नो. आय लव्ह यू. माझ्यास तू काय केलंच नाही आणि म्हटलंच नाही तर होणार काय. प्रयत्न करायला पाहिजे. अफोर्ड करायला पाहिजे आणि जिथपर्यंत तुमच्या हातातून चेंडू लागू जात नाही ना तिथपर्यंत आपण जीवदान म्हणत नाही आहे. हाताला चेंडू लागल्यानंतर तुम्ही क्रिकेटच्या समालोचकांमध्ये जीवदान मिळालं असं म्हटलं जातं. इथे बाकीच्या चेंडूपर्यंत पोचू शकले नाही. यष्टीरक्षक अपट थोडं कमी पडलं. इथे हा तू मै झालं आणि अक्षरशः धाव होता होता वाचली पण खूप चांगलं कमबॅक केला. खूप चांगली गोलंदाजी हाताळता हा तुम्हाला जयवंत नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. 69 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. पुन्हा एकदा जयवंत फुलटच चेंडू टटवला. इथे बाकी झेल जाईल. चेंडू सरळ हातामध्ये. चेंडूला फायदा उचलताना नाही. लॉंग ऑफ च्या रिझनला खेळला पण चेंडू बाकी बॅटच्या एज वरती लागला आणि एक सोपा झेल देऊन दुसरा गडी तंबूत परततोय.
धन्यवाद. आमचे टॉमी आणि जॉमी खूप काही काम करतात. संध्याकाळी त्यांची चांगली व्यवस्था करायला लागेल. 2-4 आईस्क्रीम, 8-10 वडापाव हा नाश्ता त्यांना द्यावा लागेल. कारण परिश्रम करतात, उन्हामध्ये धावतात. डिहायड्रेशन होण्यापेक्षा त्यांचा उपयोग करा. खूप मजा येते आणि यांच्यामुळे बघायला मिळतात. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला योगेश 2 गडी तंबूत परतलेत. 59 धावाचं ओझं उचलताना आपण बोट संघाला थोडंसं कोलमटाला पाहत आहात. हो, इथे चांगला पहिले चेंडू टाकला, हलक्या वेळी खेळला जातो, चेंडू जातो तो पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी आणि या षटकातला शेवटचा चेंडू. आता आपण या षटकात विचार केला 3च धावा दिल्यात. पहिल्या षटकात गचाळ क्षेत्ररक्षण आला म्हणून 4 धावा मिळाला. असं काही मोठा स्ट्रोक किंवा चांगली फलंदाजी अजूनपर्यंत पाहिले. पण आता इथे मोठा जो एक फलंदाज आहे तो म्हणजे अविनाशची जो बॅट लागली ती इथे कधीच 59 धावा ते समजणार नाही आहे. पुणे आपल्या षटकाला फुलटच चेंडूचा फायदा उचलायचा आहे. पॉवर प्लेमध्ये चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो योगेशच्या बॅटीतून. तर आतापर्यंत 2 षटकं टाकली आणि 2 षटकाच्या समापनानंतर विचार जर केला पॉवर प्लेमध्ये फक्त 11 धावा निघतात. तर खूप चांगली गोलंदाजी चौकीपणाच्या 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. डीजे डीजे सर 2 षटकडे 11 धावा झाल्यात. टीम मीटिंग थोडीशी कमी करा जेणेकरून सगळ्या मॅचेस 6 षटकाच्या व्हायला पाहिजे. एक सुंदर टुर्नामेंट तुमच्या नजरेसमोर ठेवली. आपण बघत आहात बहुजन विकास आघाडी आयोजित आमदार चषक आणि निश्चितच याचं निश्चितच आमचे पंचायत समितीचं अनिल अवते साहेबांचं जेवढं कौतुक करावं त्यानंतर आमच्यासाठी संपूर्ण कोर कमिटी आणि DCC संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. यानंतर बाकी तुम्हाला डहाणू संघ बघायला मिळणार आहे. तो म्हणजे अनुष्का 11 डहाणू विरुद्ध चिंचारे ह्या संघाचा सामना बघायला मिळेल. डहाणू संघाकडे ओपन खेळणारे 5 खेळाडू आहेत ज्यांना प्रदीर्घ अनुभव तुम्हाला बघायला मिळतोय. 24 चेंडू आणि 58 धावा आता काढायचे आहेत. 24 चेंडू 58 धावा आणि गोलंदाज बघायला मिळतो राजू ज्याने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, चेंडूवर ड्राईव्ह केलं जातं लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी मिड विकेटला क्षेत्ररक्षण करू जाते, थोडीशी प्लंबिंग होते, एकच धाव फलकावर लागली जाते आणि या एका धावाने विचार केलात तर 1 डझन धावा म्हणजे 12 धावा या फलकावर लागल्या जातात. खूप चांगली इकॉनॉमिकली गोलंदाजी केली जाते ज्याला म्हणतात परफेक्ट लाईन लेफ्ट इच्छून मारा करायचा, फलंदाजाला जखडून ठेवायचं अशा पद्धतीची गोलंदाजी इकडे आपण बघत आहात. आणि निश्चित राजूचं मी कौतुक करतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो आणि राऊंड विकेट गोलंदाजी करताना तुम्हाला प्रत्येक आर्म हा ऑफ टॉमर्स बघायला मिळतो आणि परिपक्व गोलंदाजी कशी करायची हे इथे पाहायला मिळते. पुन्हा राजू इथे बाकी चेंडूला टटवला आहे, मिस शॉट लागला आहे, चेंडूच्या पाठीमागे लॉंग ऑनचा खेळाडू येतो. इथे बाकी झेल सुटला जातोय आणि हा झेल सुटल्यानंतर एकंदरीत विचार केला तर एकच धाव तुम्हाला फलकावर बघायला मिळते. इथे बाकी अविनाशा स्ट्राईक घ्यायचा आहे आणि अविनाशा स्ट्राईक घेतल्यानंतर चेंडूला मोठमोठे कालचे जे 60 षटकार मारले तसे षटकार मारतील तेव्हाच तुम्ही बाकी हा 69 धावा तुम्हाला चेसेबल करता येईल. आता पहिलं 3रं षटक मार्गस्थ आहे. फलकावर धावसंख्या लागला ती फक्त 13. सुपर पीस ऑफ बॉलिंग आपण बघत आहात ते म्हणजे निश्चितच चौकीपाडा संघाकडनं 22 चेंडू आणि 56 धावाची आवश्यकता. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. परफेक्ट टायमर ऑफ द बॉल. अफलातून टॅलेंट, उत्कृष्ट शॉट तुम्हाला बघायला मिळते. रूम मिळाला ऑफस्टमच्या बाहेर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू टोलवला जातो. 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. चला आपण बघत आहोत पुण्याच्या गोलंदाजी हाताळतो म्हणजे राजू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, चेंडू पूल करायचा होता पण चेंडू गतिमान असल्यामुळे टायमिंग झालं नाही आणि चेंडू पुन्हा जातो एकदा डॉट चेंडू. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता आपण चौकीपाडा संघ आपल्याला सांभाळताना बघतात. 69 धावाचं आव्हान दिलं. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या 3 षटकात 50 धावा निघाल्या पण नंतर शेवटच्या 18 चेंडूमध्ये फक्त 28 धावा आल्या, 18 धावा आल्या. खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा
आहा परफेक्ट टायमर ऑफ द शॉट पुढे सरसावले समोर चेंडू मेलावर पिच आणि चेंडू जातो सर्वात लॉंगेस्ट षटकार या बंगल्याच्या वरती 120 प्रति किलोमीटर षटकार तुम्हाला बघायला मिळतो. जोरदार टाळ्या या षटकारासाठी असायला पाहिजे. काय क्लास टायमर बघायला मिळते आणि हा एकमेव फलंदाज असा आहे जो आपल्या संघाला जिंकू शकतोय आणि या खेळाडूचं नाव आहे ते अविनाश. धन्यवाद डीजे. या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. ओ मोठा खेळणा खेळायचा होता इथे. बाकी टार्गेट करायचं होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या रिझनला, पण इथे जर बघितलं तर चेंडू थोडासा खोलवर टाकला गेला आणि इथे चेंडू जातो ड्रॉप. तर चांगलं कमबॅक केलं. 3 षटकं संपली आणि 3 षटकाचं समापनानंतर फरका धावसंख्या झाली ती 23 धावा. म्हणजे आता 18 चेंडू आणि 46 धावा. अजून देखील सामना आहे. आज जाऊ शकतात. आमच्या खेळाडूला द्या ना खेळाडूला. हां 18 चेंडू आणि 46 धावाची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये. सकाळी एक सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळेल जिथे आपण बघितलं तो म्हणजे DCC विरुद्ध वाळवे कातकरपाडा. DCC संघाने एक अतिशय सुंदर विजय संपादन केला. कारण DCC संघाचा आपण जर विचार केला सगळे फलंदाज बॅटिंग करतात. 11च्या 11 बॅट्समन हे त्यांच्याकडे बघायला मिळलं. म्हणजे किती मोठं टार्गेट जो उभं केलं ते चेस करण्याची ताकद तुम्हाला दांडीपाडा क्रिकेट क्लबमध्ये बघायला मिळते. बघा वृक्ष लोकांना तोडू नका, झाडं तोडू नका, पण इथे 2 बाकी आमचे शूरवीर झाडं तोडून आणतात. होळीला अजून खूप काही दिवस आहेत. बघा कशा पण जंगलतोड केली जाते. एका साईडला हिरवंगार मैदान करा, झाडं लावा आणि तुम्ही ऑक्सिजन मिळवा असं गव्हर्नमेंटचे वाक्य बघायला मिळतात. आणि हे दांडीकाड्यामुळे आपलं असे गृहस्थ मोठं झाड तोडताना खांद्यावर नेतात. चला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो जयवंत नावाचा गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. आहा इथे चेंडू टायमर बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. खणखणीत षटकार बघायला मिळतोय. ओके डीजे. चला काल योगेश आणि लागोपाठ 3 षटकार मारले, हॅट्रिक मारल्यात काल. अतिशय सुंदर फलंदाज आहेत दोघी पण ताकद आहेत. इथे बाकी चुला चेंडू टटवलाय. चेंडू रायझिंग होणार. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. खडखडीत चौकार तुम्हाला योगेशच्या बॅटरीतून बघायला मिळतोय. जसं सूर्य वरती चढत गेला पारा वाढला फलंदाजी धार बघायला मिळाली. इथे बाकी धावांची बरसात होताना बघायला मिळते. मागील 5 चेंडूवर तुम्ही विचार केला तर खूप मोठ्या धावा तुम्हाला पाहायला मिळतात आणि आता धावसंख्या होते 33 धावा. तेहतीस धावा फरकावर लागल्या जातात. खूप चांगले फलंदाज योगेशकडून बघायला मिळते. ओहो हो काय फलंदाजी बघायला मिळते. 3 चेंडू 16 धावा काढल्यात. म्हणून तर म्हटलं जाते ना बोट गावात जायचं असेल तर तुम्हाला कुठून जायला मिळते. मनोरमध्ये जायचं पुढे पुढे गेले की वळायचं. कोणालाही विचारलं की बोट गाव दाखवलं जाते. कारण बोट दाखवण्यासाठी फक्त बोटच लागते आणि इथे बाकी फलंदाजाला षटकार मारण्यासाठी फक्त बॅटच लागते असं इथं बघायला मिळते. अफलातून टॅलेंट बघायला मिळते. 15 चेंडू 30 धावा. बघा सिच्युएशन कसं झालंय. कुठच्या कुठे मॅच निघून चाललाय. आणि पुन्हा चेंडू टटवला. इथे बाकी झेल बाजूने पाहायचं आणि इथे बाकी झेल घेतला गेलाय तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या रिझनला. आणि योगेश नावाचं वादळ इथे समापन होतंय आणि योगेश बाद होतोय. इथे बाकी बघता बघता 3ऱ्या गडी तंबूत पडतोय आणि 39 धावा फलकावर लागलाय. डीजे धन्यवाद डीजे. छोटीशी खेळ पण राजेशाही खेळ. सामना इन केलाय. आता बाकी तुम्ही सामना विजयी संपर्क करण्याची जिद्द निर्माण केलाय आणि नवीन फलंदाज गेलाय तो सागर. 21 धावाची छोटीशाही खेळाडी बघितली. याच्यामध्ये तुम्हाला 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल म्हणजे 7 चेंडू 21 धावाची खेळी तुम्हाला योगेशकडनं पाहायला मिळाली. आता बाकी सागर नावाचा खेळाडू बघतोय.
इथे बाकी शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. इथे बाकी पाहायला मिळत आहे दरम्यान इथे बघायला मिळते ते म्हणजे या षटकाचा शेवटचा चेंडू आपण बघत आहात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये विचार जर केला तर तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे चौकीपाडा विरुद्ध साई सावली बोट. ओ इथे बाकी ऑफटॉपच्या खूपच बाहेर चेंडू जातो. वाईट धावांशी घोषित केलं गेलं. एखादे एक धाव संख्या एकने वाढते. धावसंख्या होते 40 धावा या फलकावर लागल्यात म्हणजे अजून देखील तुम्हाला हव्या आहेत त्या 29 धावाची आवश्यकता आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहे आणि इथे अप्रतिम झेल पकडला जातो. फाईन लेगच्या रिझनला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कव्हर करता नाही आणि पुन्हा एकदा मोठा झटका बसतोय. तो निश्चितच आपण बघत आहात साई सावली बोट संघाला. आता बाकी यस डीजे घ्या बस डीजे एक मिनिट थांबा. डीजे चला आम्हाला हे ग्राउंड बनवण्यासाठी ज्या खरोखरच प्रत्येक खेळाडूने मदत केला आहे मेघन, कल्पेश, स्वप्नील, संदेश, विकी, ओमकार, सत्यम, गौरव, ऋषिकेश, अनिल, सागर, उमेश, उत्सव, रवी, सुनील आणि सिटी नावाने एक देखील माणूस आहे इकडे बघायला मिळतो. बघा सिटी त्याचं खरं नाव आकाश आहे. नंतर कपिल, धनेश, हेमंत, राजू, महेश, रुपेश आमची कमिटी आहे. छोटे मेंबर आम्ही म्हणजे बाल कलाकार बघायला मिळतात. चेंडू आणा, पाणी घेऊन जा असे ओवेश, शिवा, ननो, मेहुल, डमरू, नाना आणि संकेत हे आम्हाला तुम्हाला बघायला मिळतात. निश्चित यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. छोटे खाल्यांचा शाम के टाइम आपको मिलेंगे. अंकल से मिलना है, जो भी चाहिए उनसे लेना है. कितने हँडसम लग रहे गॉगल में. चला आपण मॅचच्या आतमध्ये जाऊया. एकंदर विचार केला आता बाकी 12 चेंडू आणि 29 धावा. फलकावर 40 धावा लावल्यात. आपण इकडे सामना बघत आहात. एका साईडला विचार केला तर इथे बाकी आम्हाला रितेश धोडी यांनी मॅन ऑफ द सिरीज सायकल दिला. ही जी आपण सायकल बघत आहात संध्याकाळच्या विजनला कोणाच्या जाते नशिबात ही सायकल ही रितेश धोडी यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज दिला आहे. त्याचप्रमाणे संतोष धोडी यांनी बेस्ट बॅट्समन दिला आहे. संतोष धोडी यांनी बेस्ट बॅट्समन दिला आहे. जयेश सोनी यांनी आम्हाला मंडप दिला आहे. जयेश कोतिया यस म्हणजे कोटी वडील आहेत वाटते त्यांचे. जयेश कोतियाने आम्हाला मंडप दिलाय. बघा असे अनेक स्पॉन्सर आम्हाला इथे पाहायला मिळतात. आता जाऊया 12 चेंडू आणि 29 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो वैभव. अविनाश स्ट्राईकवर आहे. आहा पहिला चेंडू टटवलाय. आकाश गगने घेर पाखरा सोनियाचा पिंजरा. देर क्यों नहीं होगी, देर भी हमें काफी मंजूर करता है. अफलातून बॅटिंग टॅलेंट बघायला मिळते. आणि नंतर आपण देणगीदाराच्या ओव्हर ब्रेकमध्ये वागणार आहोत ज्याने आम्हाला आर्थिक सहाय्य केलं आहे हे टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी. 18 चेंडू 23 धावा. काय बॅटिंग योगेशकडे देखील माफ करा 11 चेंडू 23 धावाची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे बाकी मोठा गडी तंबूत परततोय. बाद होतोय तो इथे बाकी अविनाश नावाचा खेळाडू. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. थोडंसं थांबवतो. त्या देणगीदार आम्हाला दिलेत त्यांची मी नावं वाचतोय. बाळू पाटील, राजेश करवीर, बी के झा, निखिल सुर्वे, अनिल धोडी, प्रमोद धोडी, सागर कोती, हुसेन मेमन, अस्फाक लाखा आणि अब्दुल भाई यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं आहे. जयेश कांती यांनी आम्हाला मंडप दिला आहे. जयेश कोती आहे याने आम्हाला मंडप दिला आहे. रितेश धोडी यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिला आहे आणि संतोष धोडी यांनी बेस्ट बॅट्समनसाठी हे बॅट दिलं आहे. बघा हे पारितोषिक देणारे आमचे दाते तुम्हाला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळते. यस निश्चितच एकंदरीत मोठा विकेट पडतो. आता बाकी नवीन फलंदाज गेलाय तो गणेश. गणेश देखील मध्ये क्षमता आहे. 11 चेंडू आणि 23 धावाची आवश्यकता. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. चौकीपाडा विरुद्ध साई सावली बोट संघामध्ये चौकीपाडाने 69चं आव्हान दिलं आहे. आता जर विचार केला तर 11 चेंडू आणि 23 धावाची आवश्यकता. पुन्हा वैभव. दोन चेंडू झाले. यस पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू विकेट गेलाय. अजून 10 चेंडू आहेत. 10 चेंडू 23 धावाची आवश्यकता.
सरळ चेंडू ऑफ केलाय लॉंग ऑफच्या रिझनला इकडे बाकी तोडतोय, परंतु क्षेत्ररक्षकाने पूर्ण पोझिशन घेतली. कौतुक करून यावेळेला क्षेत्ररक्षकाचं थोडंसं प्रंबम झालं पण आपल्याला रोखलं आणि इथे बाकी चांगला पैसे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक अफलातून मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हे करतो आणि देतो. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना कमबॅक केलाय वैभव. ओ बॅटची एज घेऊन चेंडू जातो यष्टीच्या हातामध्ये. यावेळेला बाकी सुंदर रॅपिड टाकला गेला, थोडासा खाली राहिला, त्याच्यामुळे चेंडूला फ्लिक करता आला, चेंडूला बॅटीवर घेता आला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी टाकताना इकडे आपला हे दोन गोलंदाज बघायला मिळत आहेत आणि खरोखरच अफलातून गोलंदाजी पहिला चेंडू षटकार पकडायला चांगला कमबॅक केलाय या गोलंदाजाने. आता बाकी धावा हव्यात त्या 8 चेंडू 22 धावा. 8 चेंडू आणि 22 धावा. ओ वेल बॉल. बॅट्समन पुढे आल्यानंतर थोडासा गती चेंडू कमी केली, आखूट टप्प्यात टाकला आणि सरळ चेंडू जातोय यशच्या हातामध्ये. एक मोठी रंगतदार लढत. योगेश आणि ज्या पद्धतीने अविनाश फलंदाजी करत होता तेव्हा असं वाटलं होतं की आत्ताशबाजी कशी करावी, षटकार चौकाराची चौफेर टोलेबाजी तशी फलंदाजी होती, पण टोगं गणित गेल्यानंतर इथे बाकी धावाला रोख लागलाय. पुन्हा आपल्या षटकारला पुढचा चेंडू गणेश. इथे बाकी चेंडूला टटवलाय, चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू होतोय आणि इथे बाकी अप्रतिम झेल पकडला गेला, सुंदर झेल पकडला गेला आणि इथे बाकी मोठा झटका पाहायला मिळतोय. सुनील नावाच्या खेळाडूने अफलातून कॅच घेतला. फुलटच चेंडू होता, टायमिंग झाला नाही, चेंडू हवेत गेला आणि फाईन लेगमध्ये बराच वेळ चेंडू हवेमध्ये असल्यानंतर अप्रतिम झेल सुनील नावाच्या खेळाडूने घेतला. डीजे धन्यवाद डीजे. चंद्रमुखीची लावणी आपण ऐकली, जिथे निश्चितच खूप चांगलं काम तिथे पाहायला आपडलं. नटरंग नंतर ही नावडी अमृता खानविलकर यांचं नृत्य आपण बघितलं आणि ह्या गाण्याचं जर मी कौतुक करीन तर जिथे जिथे शाळेचे गॅदरिंग कॉलेजचं गॅदरिंग झालं आहे स्ट्राईक चेंज होणार आहे, लक्षात ठेवा पंच. ओके ओके यस राईट 6-22 6 चेंडू 22 धावा. चेंडू टटवला, इथे बाकी चेंडू झेल होते की पाहायचा आणि इथे बाकी अप्रतिम झेल बघायला मिळतोय आणि या खेळाडूचं नाव आहे ते राजू बन गया जेंटलमॅन. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. परफेक्ट टायमर केला. चेंडू थोडासा निसटला असता कारण चेंडूचा फ्लो जो होता तो निश्चित षटकार पाहायला मिळाला असता आणि म्हणून तर म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. याच्या अगोदरच्या कॅचमध्ये 3 कॅच सोडले आणि दांडीपर्यंत त्याची धुलाई केली गेली आणि 3 षटकामध्ये सामना संपवला गेला. इथे बाकी अतिशय सुरेख कॅचेस पकडलेत आणि म्हणूनच 69 धावांचं रोखण्याचं करण्याचं काम चौकीपाडा करू शकतोय. मिड विकेट म्हणा, स्क्वेअर लेग म्हणा, फाईन लेग म्हणा, नंतर तिकडे आपण लॉंग ऑफला बघितलं, अफलातून झेल घेतला, एक कॉटन बॉल बघितलाय, प्रत्येक कॅचेस कॅरी केले आणि जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण सुधारतात ना तेव्हा तुमच्या गोलंदाजाला वाव मिळतो, आस्किंग रेट दाबला जातो आणि सामना जिंकण्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. ब्युटिफुल फिल्डिंग. चौकीपाडाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. माहीम रोडला हा चौकीपाडा बघायला मिळतोय. 5 चेंडू 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता आहे. अप्रतिम राजू. ब्युटिफुल कॅच. इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, चेंडू सरळ जात आहे तो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षक थ्रो करावे तर 1 धाव फरकावर लागलीच जात आहे. चौकीपाडाचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षकाची धुरा खूप सुंदर बघायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि म्हणूनच या सामन्यावर तुम्ही काबीला तो महिला, कारण पहिल्या 2 षटकात तुम्ही बांधून ठेवलं. पॉवर प्लेमध्ये फक्त 11 धावा दिल्यात आणि त्यानंतर बाकी तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये प्रहार झाला, पण अविनाश आणि योगेश बाद झाला. तिथे नंतर धावा येत नाही. चेंडू हवेमध्ये आहे. इथे बाकी 2 खेळाडू जातो चेंडूच्या पाठीमागे. बघूया इथे बाकी झेल सुटतोय. झेल सुटल्यात 1 धाव तर पूर्ण होते आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतात. चांगला प्रयत्न होता, चेंडूपर्यंत पोहोचू शकले पण मोक्याच्या क्षणी चेंडू हातात आला नाही आणि इथे बाकी 2 धावांचा विचार केला. धावसंख्या होती ती 50. 3 चेंडू 19 धावा. म्हणजे मोठे फटके मारावे लागतील तर तुम्ही सामना हा लेवर करू शकतात. इथे बाकी चेंडू टटवलाय, पुन्हा राजू बघायला मिळतोय आणि इथे बाकी झेल सुटलाय, परंतु निश्चितच त्या झेलची मोज आणि त्या झेलची किंमत खूप मोठी होती. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. आता बाकी 2 चेंडू आणि 18 धावा.
दोन चेंडू 18 धावा. यानंतर बाकी तुम्ही मोठा सामना बघणार आहात. एका साईडला तुम्हाला बघायला मिळणार तो म्हणजे निश्चित डहाणूचा संघ आणि एका साईडला तुम्ही बघणार आहात तो म्हणजे मोठा संघ एका साईडला चिंचारे. बघूया चिंचारे की अनुष्का 11 डहाणू. अनुष्का डहाणूकडे जे खेळाडू आहेत त्यांना खूप 2 लाखाच्या खेळण्याचा अनुभव आहे. गुजरात राज्यात खूप खेळतात. जॉन्टीकडचं आपण धरणार बघूया. इथे बाकी चेंडूला रोटेट केला फक्त हलक्यापणे चेंडूला दिशे दिला ते म्हणजे लॉंगच्या रिझनला. एकंदरीत विचार केला तर हा सामना चिंचारे संघाकडे झुकला जातो यात काही शंकाच नाही. माफ करा चौकीपाडा संघाकडे झुकला जातो. शेवटचा चेंडू होऊन द्या. जिमी आणि टॉमी नंतर जा. जिमी आणि टॉमी थांबा. मॅच अजून ऑन आहे ऑफ झालेलं नाही आहे. इथे बाकी चेंडूला टटवला फॉलो थ्रोवर क्षेत्ररक्षण केलं आहे आणि अशा पद्धतीने 18 धावाने सामना विजयी झाला आहे तो चौकीपाडा संघ. निश्चितच साई सावली बोट संघ आपला प्रयत्न थोडासा कमी पडला. तुमच्या गावामध्ये आज एक निधन झालं आणि निधन झाल्यानंतर गावामध्ये जो आपल्या शरीराची रचना असते आपण जागरण करतो तिथे पाहत असतो. तुमचं एक्झर्शन झालं तुमच्या शरीरामध्ये ताकद नव्हती आणि अशा परिस्थितीत जेव्हा माणूस इव्हेंट खेळतोय त्यावेळेस आपल्याला खूप काही करावं लागते. आणि इथे आपण बघत असाल तर आता बाकी यानंतर बाकी सामना होतो म्हणजे अनुष्का 11 डहाणू आणि चिंचारे या समजा मॅन ऑफ द मॅच कोण आहे बघा. आपले पप्पी देतील मॅन ऑफ द मॅच. यांच्या धावा कोणी केल्यात किती केल्यात राजूने. हा मग राजूच मॅन ऑफ द मॅच असणार आहे. 10 चेंडू 30 धावा. चला पप्पी द्या तिथपर्यंत मी थोडंसं जेवण करतोय पुढचं समालोचन करतील. नक्कीच थँक्यू सर. मिस्टर राजू याने मंचावरती आहेत. मिस्टर राजू मॅन ऑफ द मॅच असतील मिस्टर राजू. 30 धावा केलेल्या त्याने 1 विकेट घेतलेला आहे. मिस्टर राजू मंचावरती यायचं आहे. अनुष्का डहाणू. राजू 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 मिस्टर राजू आलेले आहेत सर. नक्कीच सागर कोती विनंती असेल मॅन ऑफ द मॅच टॉस बॉक्स मध्ये यायचं प्लीज. सागरभाई कोती टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अप्रतिम गोलंदाजी केली नक्कीच. सुरेख फलंदाजी केली सुरेख गोलंदाजी केली नक्कीच. सर वेलकम असेल तुमचं स्वागत असेल सर हार्दिक स्वागत असेल. मॅच देण्यात येईल. कॅमेरामॅन लक्ष द्यायचं आहे. सर वेलकम असेल. सर तुला कसं वाटते आज इकडे खेळून DCC ग्राउंड वरती. खूप आनंद वाटतो आणि आम्ही जिंकले याच्यात पण खूप आनंद वाटतो कारण हालोली बोट हा चांगला संघ आहे आणि त्यांच्याविरुद्ध खेळणं आणि आम्ही टिकून खेळलो आणि आमचे विकेट पण चांगले ठेवले आहे. त्याच्यानंतर आम्ही यश साबित केलं. थँक्यू सर. नक्कीच कौतुक असेल तुझं.